रायगढ़ जिला के पेन तालुका स्थित सौ मना नैने कन्या विद्यालय के मुख्य अध्यापिका श्रीमती सौ सविता ताई मोहन महात्रे के रिटायरमेंट के शुभ अवसर पर भिवंडी तालुका वलगांव के वल शिवसेना शाखा द्वारा शाल व पुष्पगुच्छ देकर किया स्वागत सम्मान। इस अवसर पर शिवसेना भिवंडी तालुका सचिव श्री दीपक जी पाटिल, तालुका सचिव व वल सरपंच श्री सचिन जी पाटिल, उप तालुका प्रमुख श्री चक्रधारी जी पाटिल, शाखा प्रमुख वल श्री अनंत जी भामरे, उप विभागीय प्रमुख श्री दयाराम जी पाटिल, उप शाखा प्रमुख निवर्ती जी पाटिल, उद्योगपति रविंद्र जी भामरे, शाखा सचिव उदय जी पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक पंडरीनाथ पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक वामन भोईर, उद्योगपति प्रीतम भामरे, सचिव नीलेश पाटिल, उप विभागीय प्रमुख रोहिदास महात्रे के साथ साथ वल शाखा के शिव सैनिक तथा श्रीमती सौ सविता ताई मोहन महात्रे के पति मोहन जी महात्रे व परिवार के सदस्य शरद जी महात्रे के साथ साथ पूर्ण परिवार उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि श्रीमती सौ सविता ताई मोहन महात्रे ने भिवंडी वल शिवसेना शाखे का इस सत्कार को लेकर दिल से आभार प्रकट किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र। आज ताईंचा जो सेवापूर्तीचा जो कार्यक्रम झाला त्या निमित्ताने आज इथं येणं झालं। एक योगायोग असं म्हणावं लागेल की आम्ही जो इथं वयावाटपाचा जो कार्यक्रम करायला आलो ते सुद्धा वर्ष 35 आहे आणि आपल्या रिटायरमेंटचं हे सुद्धा सेवापूर्तीचं काळ सुद्धा 35च आहे। हा योगायोग म्हणावं लागेल। आज या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देताना म्हणजे मी काय बोलू असा मला प्रश्न पडलाय, कारण मी आहे 42चा आणि आपली सेवा आहे 35 वर्षाची। तर यामध्ये आपल्यासाठी मी काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे। पण आजच्या दिवशी सर्वप्रथम मी माझ्या वल शाखेच्या वतीने आपणास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। आजच्या दिवशी एवढं सांगेन की स्त्री असते ही कधीही सेवानिवृत्त म्हणजे कधीही रिटायरमेंट होत नसते, कारण ती एक आई असते, मुलगी असते, बहीण असते आणि पत्नी असते। तुम्ही कितीही विचार केला की आज माझी सेवानिवृत्ती झाले आता पुढचा वेळ मी माझ्यासाठी ते शक्य नाही होणार, कारण आपला जो आता वेळ आहे हा आपला मुलांमध्ये आपले पतिदेव आहे इथे आहात यांच्यामध्ये आपण हरवून जाल, पण शेवटी आई किंवा पत्नी ही कधीही रिटायरमेंट होत नाही। तर या दिवशी आजच्या दिवशी मी आपणास एवढे सांगेन की आजच्या निरोपाची कधीही करू नका खंत, आजच्या निरोपाची कधीही करू नका खंत, अमर्याद जगा तुमच्या सुखाचा कधी न हो अंत। अशा शुभेच्छा मी आजच्या दिवशी आपणास देतो। आपलं आज 4 वाजता मला वाटते सेवापूर्तीचा कार्यक्रम संपलेला आहे। मला वाटते आतापासून आपला एक नवीन आयुष्याला सुरुवात होते, म्हणजे एका अर्थाने आपलं पुनर्जन्मच होतोय, कारण ते जे आयुष्य आपलं होतं ते आता एक ठराविक वेळेवर थांबलेलं आहे आणि आजपासून आपण एक आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहोत। कारण आपला जो शिक्षकीचा किंवा हा जो रोल होता हा संपलेला आहे। आता आपण उद्यापासून
एक नवी भूमिका घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन पुढे चालाल आणि त्यांची साथ सोबत अशाच पद्धतीने कराल. कारण नेहमी बोललेलं आहे की यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण इथे आल्यावर आम्हाला जाणवलं की आपल्या पाठीमागे आपल्या अहोंचा हात आहे. दुसरी गोष्ट अशी, आज ज्यांच्या माध्यमातून येणं झालं आमचे रोहिदास म्हात्रे, मी खरोखर आभार मानेन. कारण आज आपण आम्हाला जे नाश्त्यामध्ये पुरणपोळी दिली त्याच्यातच आपला सर्वांचा स्वभाव आम्हाला समजून आला. कारण ती पुरणपोळी तिच्या स्वभावापेक्षाही आज गोड लागली, कारण त्याच्यामध्ये आपल्या स्वभावाचा गोडवा होता. आपला स्वभाव कायम असाच राहो, आपण सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो अशी मी आई शिवमाते चरणी प्रार्थना करून तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज माझा शिवसेने वर्ल्डच्या तर्फे सत्कार झालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या लांबून आलेला आहात, तर मी अगदी शतशः आपली ऋणी आहे. सर्वांची मी ऋणी आहे. आभार मानते सर्वांचे. नमस्कार. आज आमच्या सौभाग्यवती सविता मोहन म्हात्रे यांच्या सेवा पूर्तीच्या साठी ज्या शुभेच्छा देण्यासाठी आपले वर्ल्ड शाखेतर्फे शिवसेना शाखे उभाठाच्या माध्यमातून ही जी वरिष्ठ मंडळी आलेली आहेत आणि एवढ्या लांबून येऊन त्यांना ज्या शुभेच्छा दिल्यात आणि आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल मी वर्ल्ड शाखेचे तसेच भिवंडी काल्हेर या विभागातून जे आलेले कट्टर शिवसैनिक आहेत, जे सहकारी आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि त्यांना आमचा सौभाग्यवतींचा जो सत्कार केलात किंवा त्यांना ज्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे आणि मी त्यांना धन्यवाद देतो.